महाराष्ट्राचे आदिदैवत भूपती नृपती पृथ्वीपती परमप्रतापी प्रगल्भ बुद्धिमान विज्ञानिष्ठ जगविख्यात विश्ववंदनीय राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना जिजाऊची लेख अभिज्ञ विद्या राजकिरण मायेचा मानाचा मुद्रा आजच्या या शिवजयंतीच्या पावन सोहळ्याचे माननीय अध्यक्ष मंचावरील मान्यवर पूज्य गुरुजन वर्ग माझ्या बालमित्रांनो, ज्या शिवमय दिवसाची सर्वजण पाहत होते आतुरतेने वाट तो मंगलमय शोधीन आला आज दैवत साऱ्या महाराष्ट्राचे अधिराज्य ज्यांचे मनामनात अशा शिवाजी महाराजांना वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात। नाव घेताच ज्यांची अभिमानाने फुलते छाती शत्रूस नडले ते स्वराज्यासाठी धन्य झाली त्या युग पुरुषाने महाराष्ट्राची माती। तलवारीचा आवाज गुंजला आठवणीत उभा सह्याद्री शौर्य आणि पराक्रमाची मूर्ती राजशिव छत्रपती। 19 फेब्रुवारी या सोन्याच्या दिनी शिवनेरीवर एक तारा चमकला। जळणाऱ्या मातीला मरगळलेल्या मनाला हिंदवी स्वराज्याचे तेज देऊन गेला। हिंदुस्थानात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला। मित्रांनो, आई जिजाऊंच्याच प्रेरणेतून हिंदवी स्वराज्य स्वप्न आकारास आले असे म्हटले तर वावगे ठरू नये। थोर त्या जिजाऊ माता त्यांची गाथा अपरंपार शूरांवर केले संस्कार, दिली हातात तलवार शत्रूंचे झेलण्यावार शत्रूंना करण्यात ठार। हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले व त्या सत्यातही उतरवले, त्यामागे जिजाऊंचीच प्रेरणा होती। थोर त्या जिजाऊ माता थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार। अशा या वीर मातेने घडविलेला कसा असेल तो पुत्र, कसा असेल तो राजा, कसा असेल ते राज्य आणि कसे असतील ते छत्रपती। अहो, शिवछत्रपती म्हणजे मावळ्यांचा मेळ, शिवछत्रपती म्हणजे मनगटातले बळ, शिवछत्रपती म्हणजे तलवारीची धार, शिवछत्रपती म्हणजे छातीवरचा वार, शिवछत्रपती म्हणजे मनामनातले धैर्य, शिवछत्रपती म्हणजे सह्याद्रीचे शौर्य, शिवछत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र, शिवछत्रपती म्हणजे व्यक्ती नसून एक विचार आहे। व्यक्ती नष्ट होतात पण विचार कधी नष्ट होत नाही। मातेकडून मिळालेले संस्कार व स्वराज्य स्थापनेची प्रेरणा घेऊन शिवाजी महाराजांनी आपल्या बांधवांना गुलामगिरीतून मुक्त करण्याचा उद्देश डोळ्यासमोर ठेवला व त्याप्रमाणे वाटचाल केली। त्यांनी सह्याद्रीच्या कडेकपारीत भट्टंती करून सवंगडी गोळा केले। तानाजी, येसाजी, नेताजी, सूर्याजी, बाजी यासारखे जीवाला जीव देणारे मावळे जमवले। रायरेश्वराच्या साक्षीने स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली। हर हर महादेव अशी गर्जना आसमंतात घुमली। वयाच्या 16व्या वर्षापासून स्वराज्य स्थापनेचा प्रवास सुरू झाला। घेऊन मूठभर मावळ्याने निढळी छाती, सोडून सारे ऐश्वर्य लढलास तू या मातीसाठी, विसरणार नाही महाराष्ट्र कधी तुझ्या कार्याची महती। बाजी प्रभूंचे वर्णन करताना एक कवी म्हणतात, जिवंत नरवीर लढले तात नवल कसले घडले, धडा वेगळे शीर झाल्यावर नुसते धडही लढले। मुरार बाजी म्हणती त्यांना अमरकथाही त्यांची, पहा चाळूनी पाने आमच्या इतिहासाची, हिंदवी स्वराज्य उभारताना शत्रू बलाढ्य होते पण शिवरायांनी हिंमत सोडली नाही। काळ कठीण होता, शिवरायांनी स्वाभिमान सोडला नाही। बादशाच्या बाजूने लाखो लोक होते पण शिवरायांनी न्यायाची बाजू सोडली नाही। मी तुम्हाला महाराजांच्या आदर्श राजकारणाबद्दल 2 उदाहरणे सांगते। उदाहरण पहिले, महाराज आपल्या मावळ्यांना नेहमी म्हणायचे की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये, म्हणजेच रयतेच्या एका पैशाचेही नुकसान होता कामा नये। असे प्रजाही दक्ष राजा होते। उदाहरण दुसरे, कल्याणच्या सुभेदाराची सून सैनिकांनी नजराणा म्हणून महाराजांच्या समोर उभी केली। तिला पाहून महाराज उद्गारले, अशीच असती आई आमची सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झाला असतो वदले छत्रपती। युक्ती आणि कूटनीतीमध्ये महाराजांचा हात पकडणं त्या काळात कोणालाही शक्य नव्हतं। एक परदेशी इतिहासकार म्हणतो, युक्ती आणि कूटनीती महाराजांच्या करंगीत जितकी होती तितकी औरंगजेबच्या पूर्ण शरीरातही नव्हती। जयसिंगाच्या झालेल्या तहानंतर एकाच किल्ल्याला विविध नावे देऊन 21 ऐवजी 17 किल्ले देण्याचे राजकारण, अफजल खानाला मैदानी प्रदेश सोडून दुर्गम प्रदेशात आणण्याची कूटनीती, आग्र्याहून सुटका करून घेण्याचे आजारपणाचे केलेले नाटक, औरंगजेबाने जिजाकर लागू केल्यावर तुमच्यावर इतके दारिद्र्य आले आहे का असे म्हणून त्याला हिणवण्यासाठी लिहिलेले पत्रे ही महाराजांच्या युक्तीची आणि कुशल बुद्धिमत्तेचीच उदाहरणे आहे। आदर्श पुत्र, सावध नेता, लोककल्याणकारी प्रशासक, हिकमती लढवया, दुर्जनांचा कर्दनकाळ, सज्जनांचा कैवारी, एका नव्या युगाचा प्रणेता, हे सारे पाहिले की पुन्हा वाटते शिवरायांचे
महाराजांनी देहत्याग केला, पण त्यांचा कीर्तिरूपी देह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक गाभाऱ्यात अजूनही त्याच तेजाने तळपतो व सुगंधाने दरवळतो आहे. आपण माझ्या शब्दरूपी सुमनाची ओंजळ स्वीकारली त्याबद्दल धन्यवाद व माझ्या भाषणाला इथेच पूर्णविराम देते. जय जिजाऊ, जय शिवराय, श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय.